शहाजहापूरच्या जंगलात पत्रकार संघाचा माणुसकीचा झरा. पारनेर तालुका पत्रकार संघाचा वन्यजीवांसाठी घोटभर पाणी उपक्रम. फेब्रुवारी महिना संपत आला की सूर्याचा दाह वाढू लागतो आणि या रणरणत्या उन्हात केवळ माणसांचीच नव्हे तर मुक्या प्राण्यांचीही दैना होते. जंगल परिसरात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने तहानलेल्या हरिण, ससे, मोर आणि लांडोर, कोल्हे, लहान मोठे पशुपक्षी यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ही सामाजिक जाणीव ओळखून पारनेर तालुका पत्रकार संघाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वन्यजीवांसाठी घोटभर पाणी हा स्तुत्य उपक्रम 3 महिने हाती घेतला आहे. शनिवार दिनांक 14 रोजी शहाजहापूर परिसरातील वन विभागाच्या पाणवठ्यात मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमासाठी पारनेरमधील प्रसिद्ध उद्योजक यश उद्योग समूहाचे दीपक नाईक यांनी पुढाकार घेत सामाजिक भावनेतून टँकरद्वारे पाण्याची सोय केली आहे. केवळ बातमीदारी न करता समाजाचे देणे लागतो या भावनेतून पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्याचे 3 महिने हा यज्ञ राबवत आहे. या प्रसंगी शिवराय सामाजिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद गोळे यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, शहाजहापूरसारख्या डोंगराळ भागात वन्यजीवांना पाण्याची मोठी समस्या आणते. पत्रकार संघाने या पाणवठ्यात पाणी साठवून एका अर्थाने या जीवांना जीवनदान दिले आहे. तसेच नागरिकांनी आपले वाढदिवस किंवा आप्तेष्टांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशा उपक्रमांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार आणि सोशल वर्कर भगवान गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की माणूस आपली तहान कुठेही भागवू शकतो, पण जंगलातील प्राण्यांनी कोणाकडे जायचे. हीच भावनिकता ठेवून आम्ही दरवर्षी तालुक्यातील जंगल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी हे पाणवठे पाण्याने भरण्याचे काम करतो. उद्योजक दीपक नाईक यांनी या उपक्रमाची पाठराखण करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दैनिक नवरात्रचे सुभाष तिवटे, दैनिक सार्वमतचे सुरेंद्र शिंदे आणि इतर सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाला तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक संस्था आणि उद्योजकांचे नेहमीच सहकार्य लाभते. जेव्हा माणूस स्वतःच्या गरजांपलीकडे जाऊन निसर्गाचा विचार करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने माणुसकी जिवंत राहते. पारनेरच्या पत्रकारांनी लेखणीसोबतच ही सामाजिक जबाबदारी पेलून सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. पत्रकार विनोद गोळे, अध्यक्ष शिवराय सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य. पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आमचे भगवानराव गायकवाड असतील, सुरेंद्र शिंदे असतील यांच्या माध्यमातून दरवर्षी वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यावर पाणी पोच करणे हा उपक्रम आपण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये राबवत असतो. या वर्षीचा उपक्रम आजपासून शहाजहापूरच्या डोंगराखाली जे आपण पाणवठा आहे वन विभागाचा, त्या पाणवठ्यामध्ये आज पाणी सोडण्याचं काम त्या ठिकाणी आपण आज केलेलं आहे. आज आपले यशराज उद्योग समूहाचे प्रमुख दीपक शेठ नाईक यांच्या वतीने आज हा टँकर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तिथं आमचे दिवटे साहेब आहेत, सुरेंद्र शिंदे आहेत, भगवानराव गायकवाड आहेत आणि पारनेर तालुक्यातील सर्व पत्रकार आहे. या पत्रकारांच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो की पारनेर तालुक्यामध्ये हा उपक्रम आपण 3 महिने राबवणार आहोत. या 3 महिन्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यांचा वाढदिवस येत असेल त्यांनी एक टँकर आपल्या भागात ज्या भागात पाणवठे आहेत त्या भागांमध्ये वन्य प्राण्यांसाठी एक टँकर ह्यासाठी देण्यात यावा अशी मी आवाहन करतो. धन्यवाद. पारनेर तालुका पत्रकार संघातर्फे आज या ठिकाणी आपण शहाजहापूरच्या जंगलामध्ये जो पाणवठा आहे त्या ठिकाणी आपण वन्यजीवांसाठी एक घोटभर पाणी हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे राबवत असतो. त्याचप्रमाणे आजही या ठिकाणी आपण हा उपक्रम राबवला आहे आणि या उपक्रमासाठी यशराज पेट्रोल पंपचे मालक दीपक शेठ नाईक यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण हा पाण्याचा साठवण या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी या ठिकाणी या पाणवठ्याचा पाण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यामुळे पारनेर तालुक्यातील सर्व दानशूर व्यक्तींना विनंती आहे की ज्या ठिकाणी पाणवठे असतील त्या ठिकाणी आपल्या स्वकीयांच्या वाढदिवस स्मृतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबवावे अशी मी पारनेर तालुका पत्रकार संघातर्फे आपणा सर्वांना विनंती करतो. शहाजहापूरच्या वनक्षेत्रात शेकडो एकर वनक्षेत्र असून इथे शेकडो प्रमाणात सर्व प्रकारचे वन्य प्राणी आहेत. वन विभागाच्या वतीने इथे पाणवठा तर बनवलेला आहे, पण प्रत्येक वर्षी इथे पाणी सोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना संघर्ष करावा लागतो. दरवर्षी त्यांना जागं करावं लागतं की मुक्या जनावरांना पाणी पाजा. कारण या वन्यजीवांना पाण्याच्या भटकंतीसाठी शेततळे, विहिरी या ठिकाणी जाऊन अनेक वन्य प्राणी यापूर्वी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे जाऊन मृत्यू पावलेले आहेत. आम्ही दरवर्षी
वन्य अधिकाऱ्यांना विनंती करत असतो की तुम्ही या उन्हाळ्याच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेपर्यंत या वन्यजीवांना पाणी सोडा, पण ते काय करत नाही. त्यामुळे पत्रकारांना पुढाकार घेऊन दरवर्षी समाजातील दानशूर व्यक्तींना विनंती करून या पाणवठ्यात आम्ही पाणी सोडतो. गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे, पण वन विभागाकडून म्हणावं तसं याला सहकार्य मिळत नाही. चालू वर्षीही त्यांना विनंती करून ते आज हा पाणवठा दुरुस्त करून यात पाणी सोडलेलं आहे. आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने समाजातील दानशूर व्यक्तींना आवाहन करतो की आपल्या प्रियजनांच्या व्यक्तींच्या आठवणी म्हणून या वन्यजीवांना पाणी पाजावी विनंती.